बीड जिल्ह्यामध्ये नगरपालिकेच्या 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात होऊन आता अंतिम टप्प्यात आलेलो आहोत. आणि माजलगावच्या बाबतीत सांगायचं असेल तर माजलगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार, बहुजन विकास मोर्चा आणि मानवी हक्क अभियान असं मिळून आम्ही गठबंधन केलेलं आहे. आणि ते गठबंधन आता सर्वात पुढे आघाडीवरती आहे. आणि माजलगावच्या नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये फक्त आणि फक्त चाऊस आणि कमळ म्हणजे तुतारी आणि कमळ या दोघांमध्ये लढत राहिलेली आहे. शिफा चाऊस ह्या आजच आम्ही घोषित करतो की त्या निवडून आलेल्या आहेत. आणि राहिला प्रश्न आमच्या मित्राच्या पक्षाचा. आमचे मित्र म्हणजे आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके. तर प्रकाशदादा सोळंके केव्हाच अडगळीत पडलेले आहेत. ते तिसऱ्या नंबरवर गेलेले आहेत. आणि माजलगावची जनतेने त्यांना 2 तारखेला दाखवून देणार आहे की त्यांची जागा त्यांना दाखवून देणार आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे, माजलगावच्या जनतेला नम्रतेची विनंती आहे की ही निवडणूक माजलगाव शहराच्या विकासासाठी निवडणूक आहे. ही निवडणूक माजलगावच्या मान सन्मानासाठी आहे. ही निवडणूक माजलगावच्या लेकीची निवडणूक आहे. आणि म्हणून माजलगावच्या लेकी उभ्या आहेत. त्यामध्ये शिफा चाऊस या सक्षम उमेदवार आहेत. त्या शिफा चाऊस यांना प्रचंड मताने विजयी करा हे आव्हान आम्ही जनतेला करत आहोत. आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की माजलगावच्या या निवडणुकीच्या रणांगणामध्ये शिफा चाऊस बाजी मारल्याशिवाय राहणार नाहीत. आणि आमचे नगरसेवक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथं निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत अशी मला खात्री आहे. नाही, पहिल्यांदा मी पंकजाताईचं स्वागतच करेल की पंकजाताई जर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री झाल्या तर ती आनंदाची गोष्ट आहे. ती बीड जिल्ह्याची लेक आहे, बीड जिल्ह्यातल्या मातीतली आहे. आणि गोपीनाथरावजी मुंडे यांच्या त्या कन्या आहेत. आणि पंकजाताई या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री व्हाव्यात ही बीड जिल्ह्यातल्या जनतेची इच्छा सुद्धा आहे. आणि नाही, प्रकाशदादा आता कुस्ती खेळण्याच्या बाहेर आहेत. प्रकाशदादांनी त्यांच्या पुतण्याला कुस्तीसाठी पुढे केलेला आहे. पण माझी प्रकाशदादांना विनंती आहे की तुमचा मुलगा वीरेंद्र दादा सोळंके अत्यंत सुशील मुलगा आहे, चारित्र्यवान मुलगा आहे, लोकांमध्ये राहणारा मुलगा आहे, सुसंस्कारी मुलगा आहे. त्याच्यावरती तुमचे संस्कार झालेत की वहिनींचे झालेत हे मला माहित नाही, पण अत्यंत चांगला सुसंस्कृत असणारा मुलगा आहे. आणि त्यातच त्यांची सूनबाई सुद्धा त्या सुद्धा अत्यंत पल्लवीताई सुसंस्कारी आहेत. आणि त्यांना तुम्ही पुढे केलं तर माजलगावची जनता निश्चितपणे विचार करील. पण तुम्ही चुकीच्या माणसांना, ज्याला संस्कारच नाहीत, ज्याच्या अंगामध्ये कसले संस्कार नाही, तसे हाबूक ठोकतो काय लोकांना काही दुश्मन आहेत का? हाबूक ठोकायला माजलगावची जनता काय दुश्मन आहे का? माजलगावच्या जनतेवर तुम्ही हाबूक ठोकताय. असे हाबूक ठोकणं वगैरे, त्यांना त्यांच्या वडिलांचेही संस्कार चांगले आहेत. धैर्यशील काका सुद्धा चांगलं व्यक्तिमत्व आहे. पण ते यांच्यावर संस्कार त्यांनी कसे काय टाकले नाहीत हे मला, म्हणजे चांगले संस्कार का टाकले नाहीत हे मला जरा आश्चर्याचं वाटतंय. आणि म्हणून प्रकाशदादा हे आता निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर आहेत, पैलवानकीच्या रिंगणातून बाहेर आहेत. आणि ते 3ऱ्या नंबरवरती गेलेले आहेत. आणि म्हणून प्रकाशदादाचा आणि त्यांचा कुठलाच राष्ट्रवादीचा विचार करायची गरज नाही. आता आमच्या सभा वगैरे होणार नाही. तुम्ही जर काल आमची वार्ड नंबर 13 मधली जर सभा पाहिली असती तर अजितदादाच्या सभेला त्याच्यातले 25% सुद्धा लोक नव्हते. कमीत कमी 1,500-2,000 महिला होत्या आणि 1,000-1,500 पुरुष होते. एवढे लोक तर त्या सभागृहामध्ये कधीच बसत नाही. 700च्या वरती त्या सभागृहामध्ये लोक बसत नाहीत. आणि तिथं आमची सभा जी काल होती म्हणजे कॉर्नर बैठक होती, पण त्याला सभेचं स्वरूप आलं. आणि माजलगावमध्ये जिथं जिथं आमच्या सभा होतात तिथं तिथं एवढं मोठं स्वरूप येतं. आता आमचे उमेदवार आहेत सुलोचनाताई प्रधान, यांच्या रॅलीला जर आपण पाहिलं तर आमची 12मध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे. त्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये 12मध्ये सुलोचनाताई प्रधान आहेत. त्यांच्या रॅलीकडे जर पाहिलं तर माजलगावमध्ये अशी रॅली झाली नाही. अशा पद्धतीची रॅली सुद्धा आमची झालेली आहे. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की आम्ही आता शर्यतीच्या पुढे निघून गेलेलो आहोत. आता आमच्या शर्यतीत कोणीच राहिलेलं नाही.
एकंदरीत पाहायला नाही इतकं लक्ष बोललोय प्रकाश दादा बद्दल आता मला टीका करायची नाही, पण प्रकाश दादांना एकच दिसतंय की या माजलगावच्या नगरपालिकेमध्ये पैसा किती येणार आहे आणि त्या पैशावरती त्यांचा डोळा आहे. बाकी मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.